चंद्रपुर बनी आर्नी लोकसभा के सांसद बालू धानोरकर का अचानक निधन होने के बाद उनकी अंतिम यात्रा के लिए वरोरा में जनसैलाब उमड़ पड़ा। राज्य के कई मान्यवर नेता तथा लाखों की तादाद में नागरिक उनके अंतिम दर्शन के लिए वरोरा में पहुंचे थे। उनकी जीवन यात्रा पर एक स्पेशल रिपोर्ट। एक सामान्य कार्यकर्ता से लेकर सांसद बनने तक का सफर तय करने के बाद राज्य के एकमात्र कांग्रेस के सांसद बालू धानोरकर का अचानक निधन हो गया। राजनीति के शुरुआती दौर में उन्होंने शिवसेना के कार्यकर्ता के रूप में अपनी पहचान बनाई और धीरे धीरे वे सामान्य नागरिकों के हक के लिए लड़ते लड़ते एक कुशल राजनेता बन गए। शिवसेना का जिला प्रमुख पद प्राप्त होने के बाद उनके द्वारा किए गए कई आंदोलन आज भी चर्चा का विषय बने हुए हैं और इसके बाद उन्होंने विधानसभा का चुनाव लड़ा, जिसमें वह मात्र 4000 वोट से पराजित हो गए। मगर उनकी इच्छा शक्ति पराजय के बाद और निखरती चली गई और उन्होंने दोबारा चुनाव लड़ा और वह विधायक बन गए। लेकिन उनकी महत्वाकांक्षा सिर्फ विधायक बनने तक ही सीमित नहीं और बदलते दौर के साथ जब लोकसभा के चुनाव घोषित हुए तो उन्होंने कांग्रेस पार्टी का टिकट लेकर चुनाव लड़ा और वह भी एक ऐसे उम्मीदवार के साथ जो केंद्र में मंत्री थे। जैसे आंधी तूफान के सामने अच्छे पेड़ भी जड़ से उखड़ जाते हैं, वैसे ही बालू धानोरकर के साथ हुआ। उनके बुलंद हौसलों के आगे हंसराज अहिर जैसा नेता पराजित हो गया और बालू धानोरकर चंद्रपुर बनी आर्नी लोकसभा के सांसद बन गए। उसके बाद उन्होंने अपनी धर्मपत्नी को भी चुनाव के मैदान में उतारा और उन्हें भी विधायक बनाया। सपनों का यह राजनीतिक दौर उनकी प्रतिभा की एक मिसाल बन गई। मगर कहते हैं ना, जब आप ऊंचाई के शिखर पर सवार होते हो तो किसी ना किसी की नज़र लग जाती है। वैसा ही हादसा बालू धानोरकर के साथ हुआ। पिताजी के निधन के मात्र 2 दिन बाद ही उन्होंने अपनी अंतिम सांस ली। एक के बाद एक आए दुखों के पहाड़ को झेलते हुए उनकी धर्मपत्नी अंदर से तो टूट गई थी, फिर भी उनके शब्द यह कह रहे थे कि इंसान को एक ना एक दिन इस दुनिया से अलविदा करना ही पड़ता है। मगर एक शेर का कलेजा रखने वाले बालू धानोरकर के विचारों को आगे बढ़ाना है। शोक सभेला उपस्थित सगळ्या पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते, खरं तर इतरांच्या शोकसभा करता च्या घरची सुद्धा शोकसभा घेतली हा विचार देखील मनात आला नव्हता, पण आज ईश्वराने ती वेळ सुद्धा आमच्यावरती आणली। खरं बघितलं तर शोकसभेत काही बोलण्यापेक्षा बालू धानोरकर हे नावच सगळ्यांसाठी काफी होतं आणि हे बोलत असताना आज त्यांचा जन्म 4 जुलै 1975 वयाच्या 47 वर्ष, आज 4 जुलैला त्यांना 47 पूर्ण होऊन 48वे वर्ष लागलं असतं, पण अतिशय कमी वयात या माणसाने घडवला आणि घडवत असताना शिवसेनेच्या साध्या प्रमुखापासून तर आज किसान सेनेचे अध्यक्ष, नंतर उपजिल्हा प्रमुख, नंतर जिल्हा प्रमुख, नंतर आमदार आणि नंतर लोकसभेचे संपर्क प्रमुख आणि 2019 मध्ये चंद्रपूर बनी आर्नी लोकसभा क्षेत्राचे खासदार म्हणून ते या ठिकाणी निवडून आले आणि हे करत असताना सुद्धा खासदार झाल्याच्या नंतरही स्वतःच्या बायकोला तिकीट देऊन विधान रिस्की अशी बाब होती, पण ते सुद्धा आव्हान या माणसाने पेललं आणि त्यात सुद्धा यशस्वी होऊन दाखवलं। काम करत असताना आज फक्त चंद्रपूर लोकसभा क्षेत्रच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा हेवा वाटावा असं काम माननीय खासदार साहेबांनी केलं आणि काम करत असताना कधीही कुठल्याही जातीचा माणूस आहे, पक्षाचा माणूस आहे याचा विचार अजिबात केला नाही। समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गरीबातला गरीब असेल त्या मदत कशी करता येईल याचा प्रयत्न या माणसाने नेहमी केला आणि साधारणतः 25 तारखेपासून त्यांची तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडल्यानंतर सुरुवातीला 2 दिवस नागपूरला राहिले आणि नंतर डॉक्टरने सांगितलं की ऑक्सिजन लेवल कमी होत आहे, तर तुम्ही यांना कुठेतरी तुरंत ट्रान्सफर करा हैदराबादला किंवा
घेतला आणि एअर ॲम्ब्युलन्सने त्यांना दिल्लीला रवाना केलं. डॉक्टरांनी जेवढे करायचे तेवढे प्रयत्न शेवटपर्यंत केले, पण बॉडी रिस्पॉन्स दिला नाही. ब्लॅडरमध्ये स्टोन होते. एकच जर झालं तर त्या डॉक्टरने इलाज केला असतं, पण त्याचं शुगर सुद्धा अतिशय कमी झाले, बीपी सुद्धा अतिशय कमी झाला आणि ऑक्सिजनचं लेवल फक्त 40 पर्यंत आलं. डॉक्टरांचा सुद्धा नाईलाज झाला. त्याच्यामुळे आज त्यांना आपला प्राण गमवावा लागला. पण हे करत असताना आज या धारणकर कुटुंबात एक करता माणूस कुटुंबातला निघून गेला आणि त्याच्यामुळे फार मोठी पोकळी या कुटुंबात निर्माण झाली. ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे, पण त्यांची पत्नी म्हणून कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. माझा मतदारसंघ आहे, त्यांचा मतदारसंघ आहे, पण आज माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत शेवटपर्यंत कोणालाही चुकलेला नाही. आज प्रगती केली तरी पण आपण गेलेला जीव नाही आणि सगळ्यांनाच जायचं आहे आणि आम्ही सुद्धा या परिस्थितीतून आज जात आहोत. हे जात असताना आज कोणी किती म्हटलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या मदतीला धावून आहोत, पण माणसाच्या अंत्यसंस्काराला असणारी गर्दीच ही त्या माणसाची खऱ्या अर्थानं पब्लिसिटी सांगते की त्या ही किती मोठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्या आप्तपरिवार कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या गर्दीमुळे आज बाळू धानोरकर हे व्यक्तिमत्व कसं होत आहे आणि हे करत असताना अगदी मतदारसंघ त्यांच्या जाण्याने या मतदारसंघाचा सतत सगळ्या निघून गेली, पण कार्यकर्त्यांना मी विश्वास देतो आपण अशीच कायम समोर नेऊ आणि अपेक्षित असणाऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी करू. आज फार जास्त न बोलणाऱ्या या चंद्रपूरच्या भाऱ्या वाघाला दिगर असं व्यक्तिमत्वाला आणि लढाया अशा नेत्याला आज मी या ठिकाणी मानाचा मुजरा करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. उनका पार्थिव शरीर जब अंतिम दर्शन के लिए रखा गया तो उनके इस दर्शन के लिए तांता लगा हुआ था, जो अंतिम यात्रा तक खत्म नहीं हुआ। और यही बात इस ओर इशारा कर रही थी कि उनके चाहने वाले लाखों की तादाद में हैं, जो उन्हें कभी भुला नहीं सकते। उनकी माँ भी इस सदमे से बाहर नहीं आई। पति के निधन के बाद बेटे का निधन होना एक माँ और पत्नी के लिए कितना दुखदायी होगा, ये कल्पना से भी परे है। उनकी अंतिम यात्रा में वरोरा में जन सैलाब उमड़ पड़ा। कई मान्यवर इस अंतिम यात्रा में शामिल होकर उन्हें श्रद्धांजलि अर्पण करते हुए नजर आए। एक तूफान था जो अब थम चुका है, लेकिन तूफान फिर कब लौट आएगा इसके इंतजार में अभी भी चाहने वाले इंतजार कर रहे हैं। आदरणीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, त्या वाघाच्या भूमीत वाघाच्या हृदयाचा नेता आज आपल्यातून निघून गेला। लोग क्या कहेंगे LKK या सूत्राच्या ऐवजी लोगों के लिए क्या करना है या भावनेने आक्रमकपणे काम करणारा एक तरुण नेता या चंद्रपूर जिल्ह्याने आज गमावला आहे। अतिशय तडफदार पद्धतीने एखादा विषय भेटायचा आणि त्या विषयाच्या मागे लागून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारा खासदार हा आपल्यातून निघून गेला आहे। अतिशय दुःखदायक वेदनादायक ही ज्या वयात एक मोठं अपघात झाला, आमच्या आमदारताई प्रतिभाताईंवर आघात झाला, त्यांच्या मुलांवर हा दुःखाचा डोंगर कोसळला। मी या जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने, पालकमंत्री या नात्याने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी शोक व्यक्त करतो, श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला दे।
अर्थात बाळासाहेब धानोरकर यांचं आपल्यामधून जाणं ही आम्हा सर्वांसाठी एक धक्कादायक अशा प्रकारची बातमी राहिली, एक दुःखद अशा प्रकारची घटना, आणि कधी आपण विचारही करू शकत नाही अशा प्रकारची अचानक घडलेली ही दुःखद घटना आहे. निर्णय घेण्याची क्षमता आणि या भागातल्या लोकांशी समरस होऊन आपले विषय शासन स्तरावर, राज्य असो केंद्र असो, या दोन्हीकडून त्यांना खूप मोठा प्रतिसाद सर्व लोकांच्या, सर्व थरातून लोकांचा मिळत. सर्व व्यक्तींची परिस्थिती पाहतो, सर्वांना तीव्र दुःख आहे. मला व्यक्तिशः मला जवळचा मित्र हरवलेला आहे अशा प्रकारची भावना माझ्या मनात आज आहे मित्र. त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या वतीने, व्यक्तिगत माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. धानोरकर जी जो महाराष्ट्र से कांग्रेस के लोकसभा में इकलौते सांसद थे, उनकी असामयिक मृत्यु पर मैं गहरी शोक संवेदना व्यक्त करता हूँ। मैं उन्हें व्यक्तिगत रूप से पिछले कई सालों से जानता था। वे जमीनी कार्यकर्ता थे जो लोगों की भावनाओं से बखूबी परिचित थे। वे मेहनती थे, ईमानदार थे तथा जुझारू नेता थे। पति एवं परिवार प्रमुख का अचानक इस मृत्यु से केवल चंद्रपुर की जनता ही नहीं बल्कि पूरे कांग्रेस परिवार की कभी भी भरपाई न होने वाली क्षति हुई है। मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि वे इस दुख को सहने की आपको शक्ति प्रदान करें। मल्लिकार्जुन खड़गे, कांग्रेस अध्यक्ष। धन्यवाद। हा एखादा कार्यकर्ता जो असतो तो स्वतःच्या जीवाच्या पलीकडे कार्यकर्त्यांमध्ये असतो आणि स्वतःच्या शरीराकडे, फिजिकल स्ट्रेंथकडे किंवा वीकनेसेसकडे दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामध्येच आमचा एक खंदा कार्यकर्ता निघून गेला. 2019मध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं काँग्रेसला साथ दिली तो आमचा एक शिपाई, आमचा एक नेता, आमचा सगळं सांभाळणारा आमच्यामधनं निघून गेला. आमच्यासाठी फार मोठा धक्का आहे हा आणि याची जळ सामान्य कार्यकर्त्याला पण नक्कीच पोहोचेल. CTV के लिए वैभव रुयारकर के साथ जावेद शेख की रिपोर्ट।